आणि घाटमाथ्यासह राज्यातील काही भागात 2 दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडल्या आहेत. पण राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि घाटमाथ्यावर 2 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील फिरोजपूर ते उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, फतेहगड आणि झारखंड मधल्या दोतलोगंज या भागात होता. कमी दाब क्षेत्राचे केंद्र या भागात आहे. यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक दिसतोय. कालपासून कोकण आणि घाटमाथ्यावर अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतायत. हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मात्र सर्वदूर जोरदार पावसाला पोषक हवामान नाही. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र या जिल्ह्यांच्या इतर भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि सांगली या जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रविवारी अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.